भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर येथील नवयुग क्रीडा मंडळाच्या तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नवयुग क्रीडा मंडळातर्फे प्रत्येक वर्षी भव्य साई महोत्सव साजरा केला जातो। या साई महोत्सवात रक्तदान शिबिरही आयोजित केले जाते। या रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत रक्तदान केलं। यंदाच्या वर्षी 500 युनिटपेक्षा जास्त रक्त जमा होणार आहे, तर अनेक रक्तदाते हे आजच्या दिवसाची वाट पाहत असल्याचे आयोजक दीपक बाबा हांडे यांनी सांगितले आहे। नवयुग क्रीडा मंडळ संचालित नवयुग साई भजन मंडळाचा दरवर्षी 26 जानेवारीचा औचित्य साधून या ठिकाणी सद्गुरू साईनाथांचा उत्सव मोठ्या थाटामाटात होत असतो। याही वर्षी 25 ते 28 या कालावधीत नवयुग साई उत्सव संपन्न होत आहे। आज खऱ्या अर्थाने भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी आणि या 26 जानेवारीला आपल्याकडे दरवर्षी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं असतं आणि आज यावर्षी 500च्या वरती रक्तदाते या ठिकाणी या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आताही दुपारचे 3 वाजायला आलेत, मोठ्या संख्येने इथे गर्दी आहे, लाईन लागलेली आहे आणि समर्पण ब्लड बँक आणि सगळेच या ठिकाणी सर्व नवयुग क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या मंडळाच्या ह्या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। परंतु त्याहीपेक्षा 26 जानेवारीला रक्तदानाचं महत्त्व म्हणून काही जे काही रक्तदाते आहेत ते 26 जानेवारीची वाट बघत असतात की आम्हाला कधी 26 जानेवारी रक्तदान करायला भेटेल, कारण 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन असल्या कारणानं तीही लोक त्या दिवशीच रक्तदान करायचे या हेतूने मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी होत असतात आणि रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असतात।